रुद्रा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक व बिरसा मुंडा मेडिकल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्व विधानसभा अध्यक्ष सौ कविता हर्षल कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर परशुराम हॉल, तारावार नगर, संभाजी महाराज चौक, पंचवटी, नाशिक या ठिकाणी घेण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिनकर पाटील, अंकुश पवार, सुदाम कोंबडे, योगेश दाभाडे हे होते। आलेल्या मान्यवरांचे स्वागत हर्षल कुलकर्णी यांनी शाल व श्रीफळ देऊन केले। तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते 2025 दिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आले। या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये 50 महिला तसेच पुरुषांनी आरोग्य तपासणी केली। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते दिनकर पाटील, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, योगेश दाभाडे, हर्षल कुलकर्णी, कविता कुलकर्णी, चेतन पगारे, पूनम सरोदे, रेखा तडाखे, वैशाली भिसे, सविता चव्हाण, अनुराधा गायकवाड तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग 4 मधील नागरिकांच्या आग्रहाखातर व कविताताई हर्षल कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण दिनदर्शिका 2025चं लोकार्पण केलं व प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याच्या अनुषंगाने एक आरोग्य कॅम्प मेडिकल चेकअप ठेवलं होतं। त्याला प्रभाग 4 मधील नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला व बरेच ज्येष्ठ नागरिकांनी येऊन इथे समुपदेशाने संगनमताने सर्व प्रकारे मेडिकल चेकअपच्या तपासणीचा लाभ घेतला आणि या कार्यक्रमासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते दिनकर अण्णा पाटील, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार उपस्थित होते। विभागाध्यक्ष योगेश दाभाडे, रमेश मोरे यांचे या ठिकाणी मोलाचे मार्गदर्शन लाभले। तसेच चेतन पगारे, अमर सोलंकी यांचे बरे मोठ्या प्रमाणात योगदान लाभले। स्वप्नील शहाणे यांच्या मार्गदर्शनाने बऱ्याच प्रकारे कार्यक्रमाला हातभार लागला। खऱ्या अर्थाने आज या प्रभागामध्ये त्यांनी 15,000 जे काही कालनिर्णयाच्या प्रती आहेत त्या या छापून हे प्रत्येक घराघरामध्ये ते कालनिर्णय कॅलेंडर दिनदर्शिका वाटणार आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी चेकअप कॅम्प म्हणजे रक्तदान शिबिर असेल, विविध प्रकारचे कॅम्प्स असतील त्याचं सुद्धा आयोजन त्यांनी केलेलं आहे। सातत्याने प्रभागामध्ये मग महिलांच्या संदर्भात काही अडचणी असतील, महिलांवरती होणाऱ्या जे काही अन्याय असेल त्याला नेहमीच कविताताई त्याला वाचा फोडत असतात आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून ते सतत कुठला आणि कुठला उपक्रम करत असतात। म्हणून ताई, आज तुमचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण खऱ्या अर्थाने खूप चांगलं काम करताय की जेणेकरून जनतेची सेवा कशी करावी असं एक चांगलं उदाहरण ताई तुमच्या माध्यमातून आहे। निश्चितच मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करेल की तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, तुमच्या हातून खूप चांगलं काम घडो, पुढच्या काळामध्ये तुम्ही नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने विजयी हो आणि सभागृहामध्ये चांगलं काम करू अशी तुम्हाला आजच्या तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आणि तुम्ही आम्हाला इथं बोलवलं, आमचा सत्कार केला त्याबद्दल आयोजकांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज योगायोग एक तारीख आणि नवीन वर्ष आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला चांगला दिवस कविताताईंचा वाढदिवस 2025 साल सुरू झालं आहे आणि या ठिकाणी आज आम्हाला कार्यक्रमाला यायला मिळालं। ताईंना खरंच खूप शुभेच्छा। काही असं माणूस छोट्यातून मोठा होत असतो, म्हणून मी आशेचा विचारलं किती कॅलेंडर छापले। 15,000 जर कॅलेंडर असतील तर प्रभागात घरामध्ये गेले पाहिजे। निश्चितपणे नागरिक त्याचा विचार करत असतात। तुम्हाला माझ्याकडून खूप शुभेच्छा आहे। शहराध्यक्षांनी सांगितलं, मी सुद्धा एक छोटा मंडळ तयार केलं होतं प्रथम, शिवाजी मित्र मंडळ 1975ला बघा, आणि तिथून कार्य सुरू केलं होतं। तसं आशेत तुम्ही पती पत्नी छान काम करतात, तुमचं काम चांगलं आहे आणि आज तुम्ही छोटासा का होईना पण एक कार्यक्रम आयोजित केला आहे। एक जिद्द आज लागते माणसाला आणि ती जिद्द तुमच्या पती पत्नीमध्ये आहे। तुम्हाला खरंच शुभेच्छा देतो।
तुमचे जे स्वप्न आहे ते पूर्ण हो, असंच आपलं कार्य कायम चालू ठेवा. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आता इथे गायकवाड साहेब, डोंबरे साहेब